अजब रमा राघवची जोडी। नाही, रमावर लक्ष ठेवायला हवं आणि तिला क्रॉस चेक करायला हवं, कारण नाहीतर तीच मला डबल क्रॉस करून माझ्या प्लॅनिंगचा सत्यानाश कधी करेल हे कळणार नाही। रमा माझी मुलगी आणि ती करूच शकते। रमाला फोन करून ती कुठे विचारलंच पाहिजे। फोन का उचलत नाही? गॉड, हिला दूर पाठवलं, एवढं सगळं केलं तरी या मुलीचा माज उतरत नाही। गॉड, सतत मनात आबांचा विचार असून सुद्धा तुला मी हे सगळं करू देतोय माहितीये का? कारण तुला आनंदात बघण्यासाठी मी काही करू शकतो आणि तुला बघण्यासाठी, तुला भेटण्यासाठी मी काहीही करू शकते। दरवाजा तर उघडा दिसतोय, आता आत नक्की काय चाललंय ना ते समजेलच। पुढे निघालीस, नाहीच झालं का समाधान? माधवा, तुला सांगतेय, तुझ्या मुलीला आवर। मी जर मनावर घेतलं ना तर फार कठीण जाईल तुम्हाला। माधव, अश्विनी, तुम्ही राघववर अशी शंका घेतलेली मला अजिबात आवडलेलं नाही। हो ना, लावण्याचं वागणं आपल्या हातात नाहीये, पण निदान तुम्ही दोघांनी तरी राघवची बाजू घ्यायला हवी होती। पण माझी अजूनही खात्री आहे, रमा ह्याच घरात आहे। अश्विनी, जरा गप्पा बस आता। आई, मी आलोच। हो, काय आहे तुझं? रमा, अगं काय तू तू इथेच आहेस? अगं तुझ्याकडे काय एखादी जादूची कांडी वगैरे आहे का? अरे अगं तू अचानक धडकतेस काय, अचानक गायब काय होतेस? आणि ती ती कॉन्स्टेबल बाई आली तेव्हा तू लपलीस कुठे, दिसली कशा नाहीस तुला? कारण माझ्याकडे जादू आहे ना, तुझ्या प्रेमाची जादू। रमा, मस्करी करू, काय केलंस ते सांग। सांगते थांब दाव, ते मला अंदाज आला, आता मी कामाला लागते। गुळाची ढेप कुठेच दिसत नाहीये, कुठे चिकटून बसली ना देव जाणे।
रुक्मिणी, अगं रुक्मिणी, आहेस का ग घरात? आणि आज कशा आला तो? मी कोण? मी या घराची काय मग आजी, कशी वाटली तुम्हाला माझी ऍक्टिंग? ठीक होती, फार काही वाईट नव्हती. आजी बघा, ऍक्टिंगचा पहिला नियम हाच असतो की कोणीही आपल्याला ओळखू नये. आणि मला बाई कोणी ओळखलं नाही, मी सोडून. आता काय, तुम्हीच आहात ना माझ्या कॅरेक्टरचे स्क्रिप्ट रायटर आणि हेअर स्टायलिस्ट सुद्धा. हो हो, मेकअप आर्टिस्ट सुद्धा. पण मी काय फक्त मेकअप नाही केलाय, असा मेकअप केलाय की घरात सुद्धा तुला कोणी ओळखू शकणार नाही. अगदी आपला CCTV कॅमेरा सुद्धा नाही. CCTV कॅमेरा म्हणजे? अश्विनी आजी तिची तर आज मस्तच जिरवली. पण त्यांनी फार खुश होऊ नकोस. त्यामध्ये आपलं पितळ उघडं पडणार नाही याची काळजी घे. हा, पण म्हणजे असं की तू राघव जवळ आलीस ना की सौदामिनी आहेस याचा विसर. लक्ष्मी माते, तुझी कृपा आमच्यावरती अशीच राहू दे. आणि लवकरात लवकर या घरची लक्ष्मी या घरी उंबरठा ओलांडून कायमची राहायला येऊ दे. राघव, बाहेर किती जोरदार दिवाळी साजरी होती नाही? मग आपण एक दिवा लावूया आणि प्रे करूया की आपल्या लाईफ मधला सगळा अंधार दूर होते. तू म्हणशील तसं. चल दिवा लावूया.